बौद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सर्व वन्यजीव विभागामध्ये झालेल्या प्राणी गणनेमध्ये वन विभागाला 17,186 वन्य प्राण्यांचे दर्शन झाले। हा उपक्रम दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात वनप्रेमींच्या साक्षीने राबविला जात असतो। परंतु यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाला अनुसरून फक्त वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीच या प्राणी गणनेत सहभागी होऊ शकले। यावेळी 35 वाघ, 40 बिबट, 340 अस्वली, 172 गवे याशिवाय मोठ्या संख्येने ऋणभक्षी वन्य प्राण्यांचे दर्शन होऊन नोंद घेण्यात आल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी विदर्भ न्यूजला दिली। या निसर्ग अनुभवाची निसर्गप्रेमी आतुरतेने वाट बघत असतात, म्हणूनच यावेळी तब्बल 546 मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती। मुंबई, पुणे, बंगलोर, अमरावती, अकोला व नागपूर या ठिकाणाहून वन्यप्रेमी प्राणी गणनेत सहभागी दर्शवितात। मात्र यावेळी कोरोना विषाणू व लॉकडाऊन परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।